नमस्कार. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, कुठल्याही विक्रेत्याला आपली वस्तू विकण्यासाठी ओरडावं तर लागतंच. मग ती वस्तू काहीही असू शकते. सुई, धान्य, फळं, भाजी, मासे, खाद्यपदार्थ, कपडे, सौंदर्य प्रसाधनं, विजेची उपकरणं, दुचाक्या, चारचाक्या, घरं, शेत, उद्यान, अगदी शासकीय पदं किंवा अशासकीय आस्थापनांमधली पदं, काहीही. आपल्या वस्तू, सेवा यांच्या प्रसिद्धीसाठी तो विक्रेता मग आपल्याला विविध प्रकारे आकर्षित करतो. कधी चौकाचौकांमधून, पेठांमधून फिरतो, गाण्यांमधून, लेखनातून, चित्रांमधून, चित्रफितींमधून, मोठ्या मोठ्या फलकांच्या माध्यमातून तो आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सांगतो. शासन, अशासकीय आस्थापनं सुद्धा अशाच पद्धतीने रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रसिद्धीपत्रकं काढतात. त्यालाच आपल्याकडे म्हणतात जाहिरात. परंतु जाहिरात हा अरबी शब्द आहे. अरबी शब्द जाहीर याचा अर्थ होतो प्रसिद्ध किंवा जे उघड आहे असं. या जाहीरचं अरबीमध्ये अनेकवचन होतं जाहिरात. या अरबी अनेकवचनी शब्दाला आपण मराठीमध्ये जाहिरात एकवचनी शब्द म्हणून वापरतो. आणि या जाहिरातचं मराठीमध्ये अनेकवचन आपण केलंय जाहिराती. आहे ना गंमत? मग आता तुम्ही म्हणाल जाहिरातला मराठीमध्ये काय म्हणतात? तर याला मराठी शब्द आहेत विज्ञापन किंवा विज्ञप्ती, परंतु ते आपण वापरत नाही. जाहिरात हाच शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आहे. का? कोणास ठाऊक, परंतु तो झालाय. मंडळी, आजच्या भागाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला अवश्य कळवा. भेटूया पुढील भागामध्ये. जय महाराष्ट्र.